तर नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही म्हणचाल बॅग भरून कुठे चाललाय. तर मी चाललोय मित्रांनो सांगलीला एनसीसी एक्झाम. आपली एक्झाम होती 2 दिवसासाठी. मग काय लय सामान घेतलं नव्हतं, एक बॅग आणि एक पिशवी. मग काय म्हणले लय वजा आहे का उचलून बघावं, काय वजलय नव्हतं. मग काय उन्हात तानाचं सांगलीला जायचं म्हणल्यावर गॉगल टोपी घातलीच पाहिजे, आणि त्यात गॉगल पण आपला लवकर बसत नव्हता. मग घातला कसा तर चाललो की मग आपल्या सुपर स्प्लेंडर. मग काय उन्हात तानाचं मारलं की आपल्या गाडीला स्टार्टर चाललो की मग आता 75 किलोमीटर जायचं आहे म्हणल्यावर तावाने गेलंच पाहिजे. आलो की मित्राच्या घरी आपली सुपर स्प्लेंडर लावली. मित्राची एक गाडी घेतली आणि मित्राची एक गाडी घ्यायची होती. मग आलो की त्यांच्या घरी घेतली गाडी त्यांची. मग काय चाललं की मग आपले 80 घालून दोघं काय मित्राला म्हणलं ये मागणं मी जातो मोहर. मग मोहर आलो, आपलं दुसरा कोणाला आला होता. मग कोणाला त्यांना घेतलं. मग आलो की मसोबा बशी. मसोबाला म्हणलं जाऊ दे देवा आपला पेपर चांगला. मग काही मसोबा म्हणलं जातोय. मग काय चाललो की घाटातनं वर जाताना आपला कोणाला लय स्लो गाडी चालवत होता. मागणं विराजन अवधूत गेलं की पुढं 80 घालून आमचा कोणाला तरी पण आपल्या भेवघाट मधील शंकराचं मंदिर बघा, हिथून खाली आहे बघा. हिथून खाली गेलं का डायरेक्ट शंकराच्या मंदिरापाशी जात. मग काय आपल्या गाडीत टाकायचं होतं पेट्रोल. मग आलो की पेट्रोल पंपावर आले. आपल्या कोणालचं डोकं बघा डिझेलच्या पेट्रोल पंपाकडे आलंय, आणि तिकडं पेट्रोलचं पलीकडे आणि हे डिझेलच्या ह्याच्याकडे आलाय. मग काही असल्या खोळ्या डोक्याचा आहे काय. कोणाला घेतली की माग गाडी झिट्ट मग घेतली की पेट्रोल पंपाकडे इकडे. ते आता आपल्या औदुंबरची चेष्टा मस्ती बघा. अशा रीतीने चाललं की बेवकाट वरून सांगलीकडे 80 घालून जाळंदूरच संघ. तर मित्रांनो, आपले व्हिडिओ लय मोठे होत्यात म्हणून आपण 4 पार्ट तयार केले. पार्ट 1 होता. मग भेटूया पार्ट 2 मध्ये. बाय.